नमस्कार मित्रांनो. बघा अलीकडं पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तरादाखल भारतानं नुकतंच POK मध्ये आणि पाकिस्तानच्या काही भागामध्ये जे काही आतंकवादी स्थळं होती, 9 आतंकवादी त्यांचे अड्डे होते ते उडवले होते आणि त्याच्यावरती हल्ला भारतानं केलेला होता. आणि त्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननं सुद्धा त्यांच्या कुरापती सुरू केल्या आणि त्यांनी सुद्धा भारतीय सैन्यावरती त्यांच्या सैन्याच्या माध्यमातून हवाई हल्ले करायला सुरुवात केली. आणि भारताने ते हवाई हल्ले जे सुरू केलेले होते पाकिस्तानने ते यशस्वीरित्या परतवून लावलेले होते. आणि या एकंदरीत या ठिकाणी प्रतिहल्ल्यामध्ये एक भारताची जी काही संरक्षण प्रणाली आहे, ज्याला भारताचं सुदर्शन चक्र म्हणून अशी या ठिकाणी उपमा दिली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या सुदर्शन चक्र प्रणाली त्यालाच आपण S-400 असं म्हणतोय. आणि ही S-400 आकाश संरक्षण प्रणाली नेमकी काय आहे त्या संदर्भामध्ये माहिती पाहण्याच्या उद्देशानं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलो आहे. नमस्कार, मी अबूज पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. बघा, आपल्याला या ठिकाणी ही S-400 ही नेमकी आकाश संरक्षण प्रणाली ही नेमकी काय आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला डिटेलमध्ये, म्हणजे कशा पद्धतीने ती काम करते, त्याच्यामध्ये कोणत्या व्हेकल्स आहेत, किती या ठिकाणी घटक काम करतात, कशा पद्धतीने काम करतात आणि हिची क्षमता नेमकी काय आहे, आपण ती प्रणाली कोणाकडून घेतलेली आहे याची इत्थंभूत माहिती पाहणार आहोत. या क्षेत्रामध्ये जर बघितलं आपल्याला माहिती आहे की पाकिस्ताननं म्हणजे जेव्हा आपण पहलगाम हल्ला झाला त्याच्या प्रत्युत्तरामध्ये या ठिकाणी जे आतंकवादी तळ आहेत ते उडवण्यासाठी भारतानं जी मोहीम राबवलेली होती त्या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर ही या ठिकाणी आपल्याला मोहीम राबवली आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये या ठिकाणी पाकिस्ताननं कुरापती करायला सुरुवात केली. नेहमीच आपल्याला या ठिकाणी या कुरापती करताना आपल्याला पाकिस्तान पाहायला मिळतोय. मग त्यामध्ये ही एअर डिफेन्स सिस्टीम, भारताची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती म्हणजे कोणती, तर S-400. आता S-400 जर बघितलं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की S-400 सिस्टीम जी आहे किंवा एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे, आपण याला काय म्हणतोय तर हवाई संरक्षण प्रणाली. ठीक आहे, आकाश संरक्षण प्रणाली किंवा हवाई संरक्षण प्रणाली असं म्हणतोय. आता हवाई संरक्षण प्रणाली या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो तर लक्षात ठेवायचंय की आकाशामधून होणारे जे हल्ले आहेत त्यांना म्हणजे थोपवण्यासाठी, ते अयशस्वी करण्यासाठी वापरली जाणारी जी प्रणाली आहे तिलाच आपण हवाई संरक्षण प्रणाली असं म्हणतोय. मग हवाई संरक्षण प्रणाली किंवा S-400च्या माध्यमातून कोणत्या प्रकारची संरक्षण या ठिकाणी केलं जातं किंवा कशा प्रकारे केलं जातं ते आपण थोडक्यामध्ये अगोदर आपण पाहूया की हिची पार्श्वभूमी काय आहे. भारताचं सुरक्षा कवच म्हणजे त्याला या ठिकाणी म्हटलं जातंय भारतामध्ये सुदर्शन चक्र, जे महाभारतामध्ये कृष्णाच्या या ठिकाणी हातामधील अभेद्य असं शस्त्र होतं, त्याच अभेद्य शस्त्राचं नाव या ठिकाणी या संरक्षण प्रणालीला भारतानं दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे, मग त्यामध्ये भारताचं कवच या ठिकाणी पाहायला मिळतंय. पाकिस्तानी हल्ला हाणून पाडण्यासाठी भारताची सर्वात प्रभावी ठरलेली ही जी काही संरक्षण प्रणाली आहे S-400. आता बघा, ही S-400 जी काही प्रणाली आहे ती आपण कोणाकडून घेतलेली आहे तर लक्षात ठेवा, या प्रणालीचं मूळ जे आहे ते आपल्याला प्रामुख्याने लक्षात ठेवायचंय की कोणामध्ये आहे, रशिया या देशाकडून आपण ही हवाई संरक्षण प्रणाली काय केली आहे तर विकत घेतलेली आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर 5 या ठिकाणी हे स्क्वॉड्रन आपल्याला मिळणार आहेत. या रशियासोबत जो करार या ठिकाणी केला गेलेला आहे 2018 मध्ये, तो करार जर बघितला या ठिकाणी पाहायला मिळतोय 5 स्क्वॉड्रनचा आहे. त्याच्यापैकी 5 स्क्वॉड्रन पैकी 3 स्क्वॉड्रन आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आणि उर्वरित ज्या 2 स्क्वॉड्रन आहेत त्या काय होणार आहेत तर 2026च्या एंडिंग पर्यंत उर्वरित असणाऱ्या स्क्वॉड्रन सुद्धा आपल्या या ठिकाणी संरक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत होणार आहेत. अशा प्रकारचा हा करार आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे, आता या संरक्षण प्रणालीची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत. ठीक आहे, तत्पूर्वी याच्यामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या मशीन्स आहेत त्या आपण पाहूया की कशा पद्धतीने आहेत. ठीक आहे, त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला या इथं पाहायला मिळेल. बघा, 4 प्रकारच्या व्हेकल्स इथं तुम्हाला कार्यरत असलेल्या पाहायला मिळतात. आता या व्हेकल्स जर बघितल्या तर या ठिकाणी बघा, एक जर बघितली इथं तुम्हाला पाहायला मिळते लॉंग रेंज सर्व्हेलन्स रडार. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कमांड व्हेकल, तिसरं जर बघितलं तर एंगेजमेंट रडार आणि चौथे आहे लॉन्च व्हेकल.
आता इथं जर बघितलं तर लॉंग रेंज सर्व्हायलन्स रडार जे आहे, या रडारची रेंज किती आहे तर लक्षात ठेवायचं ती आहे 600 किलोमीटर. आता तुम्ही म्हणाल सर 600 किलोमीटर याचं वैशिष्ट्य कसं, तर लक्षात ठेवा ही जी काही लॉंग रेंज रडार जे आहे ते काय करतं तर हवाई क्षेत्रामधून एखादं काहीही ऑब्जेक्ट जर भारतावरती किंवा आपल्या त्या रडारच्या याच्यामध्ये भारतावरती हल्ला करणार असेल तर या ठिकाणी त्याला डिटेक्ट करण्याचं काम या ठिकाणी लॉंग रेंज सर्व्हायलन्स रडारच्या माध्यमातून केलं जातं. आणि इथून मेसेज जो आहे तो काय केला जातोय तर या ठिकाणी या कमांड व्हेकल कडे दिला जातो. आता कमांड व्हेकलचं काम काय, ज्या पद्धतीनं आपल्या पूर्ण बॉडीला कमांड देण्याचं काम मेंदूच्या माध्यमातून केलं जातं त्या पद्धतीनं या ठिकाणी ही कमांड व्हेकल काम करते. आणि कमांड व्हेकल काय करते तर या एंगेजमेंट रडारला या ठिकाणी काय करते ऍक्टिव्हेट करते. आता एंगेजमेंट रडारला ऍक्टिव्हेट केल्याच्या नंतर काय होणार आहे की ते आपल्या एकंदरीत पट्ट्यामध्ये, आपण म्हणतो ना पट्ट्यामध्ये आले काही काम करायचं, टप्प्यामध्ये आले काही काम करायचं, तशा प्रकारे या जी काही एंगेजमेंट रडार आहे याची जी काही रेंज आहे ती 400 किलोमीटर आहे बघा. ठीक आहे, मग 400 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये आलं की ह्याच्या माध्यमातून सिग्नल कोणाकडे जातील तर या ठिकाणी लॉन्च व्हेकल कडे, आणि याच्या माध्यमातून या ठिकाणी जी काही मिसाईल येणार आहे किंवा जे काही ड्रोन येणार आहेत, आता ड्रोन म्हणजे काय असणार आहे तर मानवरहित विमान आपण म्हणूया. ठीक आहे, त्यांना आपण ड्रोन म्हणत असतो. आणि ते जे ड्रोन आहेत ते निकामी करण्यासाठी प्रामुख्याने काय होणार आहे तर तिथं या लॉन्च व्हेकलच्या माध्यमातून या ठिकाणी मिसाईल टाकल्या जातील. आता ही आहेत या ठिकाणी या चारही व्हेकलची काम. प्रत्येक सिस्टीम या ठिकाणी या 4 वाहनांच्या माध्यमातून ही S-400 जी आहे ती काम करते आहे. लक्षात ठेवायचं S-400. ठीक आहे, आता हिचं मूळ नाव जर बघितलं ना, ही कोणत्या कंपनीनं रशियन कंपनीनं तयार केलेली ही प्रणाली आहे. आणि लक्षात ठेवा इथं जर बघितलं त्या कंपनीचं नाव आहे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं अल्माज अँटे. ठीक आहे, ठीक आहे, ही रशियन कंपनी आहे. त्या रशियन कंपनीनं डेव्हलप केलेली ही संरक्षण प्रणाली आपल्याला पाहायला मिळते आहे. आता जागतिक स्तरावरती जर बघितलं रशियाकडं याच प्रकारची एक प्रणाली आहे. ठीक आहे, रशियाकडं याच प्रकारची एक प्रणाली आहे S-300, आणि या S-300च अपग्रेडेड व्हर्जन म्हणजे S-400 आहे. लक्षात ठेवायचं याची रेंज 300 किलोमीटर पर्यंत असेल आणि या S-400 ची कुठपर्यंत असणार आहे टार्गेट हिट करण्याची जी रेंज आहे, टार्गेट हिट करण्याची रेंज किती असणार आहे 400 किलोमीटर पर्यंतची असणार आहे. ठीक आहे, याची S-300 आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, तर आपण असं समजायचं नाहीये की ही जी काही प्रणाली आहे ती इतर कोणाकडे नाहीये. तर लक्षात ठेवा ही रशियानं जी प्रणाली आहे ती चीनला सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, आणि दुसरी जर बघितली तर टर्की म्हणजे आपण याला काय म्हणतोय तुर्की नावाचा जो देश आहे या 2 देशाला ही संरक्षण प्रणाली रशियानं दिलेली आहे. मग आपल्याला माहितीये की हे दोन्ही देश जर बघितले तर भारताचे शत्रूच मानले जात आहेत. मग तुम्ही म्हणाल सर मग या ठिकाणी ही जी काही संरक्षण प्रणाली आहे ती जर चीनकडे आहे, चीन देणार नाही का पाकिस्तानकडे तर नाही, बरोबर, कारण हा विकण्याचा जो अधिकार असतो ज्यानं ती तयार केलेली आहे ती तयार करत असताना ज्यानं तयार केली आहे तोच फक्त विकू शकतो आणि विकत घेणारा जो आहे तोच याचा वापर करू शकतो, तो दुसऱ्याला विकू शकत नाही. असं या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची. मग तुम्हाला माहित असेल की चीननं यांना पाकिस्तानला एक संरक्षण प्रणाली अशाच प्रकारची दिलेली आहे. ती आपण पुढे पाहणारच आहोत. तुलना आपण इतर देशांच्या अशा प्रकारच्या एअर डिफेन्स सिस्टीम ज्या आहेत त्यांच्यासोबत तुलना या S-400 ची आपण करणार आहोतच. ठीक आहे, चला कोणत्या कोणत्या देशात ते तुम्हाला सांगतो पुढे. ठीक आहे, तुर्की यांना 2 देशाला दिलेली आहे, पण हे 2 देश या ठिकाणी पाकिस्तानला ही सिस्टीम देऊ शकत नाहीत का तर त्यांनी ती रशियाकडून विकत घेतलीये. ठीक आहे, लक्षात घ्या. झालं. त्याच्यानंतर बघा नाटो एक संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे आपण म्हणूया. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय संरक्षण संघटना जी अमेरिकेच्या नेतृत्वामध्ये काम करते. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणून ज्या संघटनेची ओळख आहे. तुम्ही जर बघितलं असेल मागे रशिया युक्रेनचं युद्ध पेटलं होतं का तर युक्रेननं नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज केलेला होता. जर युक्रेनला या ठिकाणी नाटोमध्ये सदस्यत्व मिळालं असतं तर निश्चितपणे या ठिकाणी तो रशियाला धोका ठरू शकला असता, कारण अगदी जो युक्रेन आहे युक्रेन अगदी रशियाच्या जवळ आहे. आणि जर अमेरिकेच्या नेतृत्वामध्ये नाटो काम करते म्हणजे युक्रेनमध्ये अमेरिकेचा प्रवेश होईल आणि अमेरिकेवरून मग या ठिकाणी युक्रेनच्या माध्यमातून अमेरिका हाही रशियावरती सहज पद्धतीनं हल्ला करू
शकतो, म्हणजे अमेरिकेच्या टप्प्यामध्ये रशिया येऊ शकतो. त्याच्यासाठी कारण अनेक आहेत, पण त्याच्यापैकी अनेक कारणापैकी एक नाटोचं सदस्यत्व मागणं, युक्रेनचा तो या ठिकाणी अर्ज कारणीभूत ठरला त्या युद्धाचा. तशीच या ठिकाणी नाटो म्हणून ही संघटना आहे आणि या नाटोमध्ये ही जी काही आपली S-400 एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्या एअर डिफेन्स सिस्टीमला एका वेगळ्या नावानं ओळखलं जातं. ठीक आहे, तर ते नाव आहे लक्षात ठेवायचं SA-21 ग्रोवलर. ठीक आहे, लक्षात ठेवा बरं का, S-21 ग्रोवलर या नावानं ओळखली जाणारी ही डिफेन्स सिस्टीम कुठे ओळखली जाते, तर या ठिकाणी नाटोमध्ये. तिला इतर देश कोणत्या नावानं ओळखतायत, तर S-400 नावानं ओळखलं जात आहे. आणि भारतामध्ये तिला काय म्हणतात, तर लक्षात ठेवा, भारतामध्ये तिला म्हणतात सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्र लक्षात ठेवायचंय बरं का. ही नावं तुम्हाला महत्वपूर्ण आहेत, माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता बघूया ही काम कशी करते. तुम्हाला हे काम सांगितलं की अगोदर या ठिकाणी ही जी काही रडार आहे ज्याची रेंज, बरोबर, लॉंग रेंज सर्व्हिलन्स रडार, याची रेंज आहे 600 किलोमीटर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इथं यांना जर कळलं की 600 किलोमीटर पर्यंत काहीतरी ऑब्जेक्ट आपल्या देशाच्या दिशेनं येतंय, तर त्यांना या ठिकाणी त्याच्या माध्यमातून कमांड व्हेकल कडे याचे सिग्नल जातात. बरोबर, जे काय करत असतं याला ऑपरेट करतंय, तर इथून सिग्नल या ठिकाणी कमांड व्हेकल कडे येतात आणि त्या कमांड व्हेकल कडे आलेले जे सिग्नल्स आहेत ते व्हेरीफाय करण्याचं एकंदरीत आपण काम म्हणूया. मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगण्याचं काम करतोय की व्हेरीफाय करण्याचं. ती जशाच भारतासाठी जर निश्चितपणे हानिकारक असेल तर या ठिकाणी एंगेजमेंट रडार जे आहे ते काय करतं, तर त्याच्या टप्प्यामध्ये म्हणजे 400 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये जर आलं की लगेच त्यातून सिग्नल या ठिकाणी लॉन्च व्हेकल कडे जातात आणि तिथून या ठिकाणी इथं लॉन्च व्हेकलच्या माध्यमातून हे जे काही मिसाईल्स आहेत त्या सोडल्या जातात. आता मिसाईल सोडण्याची क्षमता ऍट अ टाइम किती विमान आले, आपण म्हणूया या ठिकाणी अशा प्रकारचे ऑब्जेक्ट जर भारताच्या दिशेने आले तर किती जणांपासून हे वाचवू शकतं, तर लक्षात ठेवा ऍट ए टाइम 300 जर या ठिकाणी ऑब्जेक्ट भारताच्या दिशेनं धोकादायक प्रणालीमध्ये येत असतील, या रडारच्या माध्यमातून येत असतील, त्या 300ला एकाच वेळी हिट करण्याची क्षमता या S-400 मध्ये आहे. आणि याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की ज्या मिसाईल डागल्या जातात ना, या 300 टार्गेटला एकत्रित हिट करू शकतं 400 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये. आणि एका ऑब्जेक्टला हिट करण्यासाठी या S-400च्या माध्यमातून 2 मिसाईल सोडल्या जातात. लक्षात ठेव बरं का, 2 मिसाईल म्हणजे एकत्रित या ठिकाणी 600 मिसाईल या ठिकाणी काय केल्या जातील, तर या 300 टार्गेटला हिट करण्याची क्षमता, 600 मिसाईल ऍट ए टाइम सोडण्याची क्षमता या ठिकाणी या S-400 कडे आहे. एवढं मजबूत आणि अभेद्य स्वरूपाचं ही एअर डिफेन्स सिस्टीम असल्या कारणानंच तिला काय म्हटलं जातंय, सुदर्शन चक्र. अशा स्वरूपाची या ठिकाणी ही जबरदस्त स्वरूपाची ही संरक्षण यंत्रणा आपण कुठून घेतलेली आहे, रशिया या देशाकडून घेतलेली आहे. आणि एकूण किती स्क्वॉड्रन त्याचे येणार आहेत, 5 येणार आहेत. त्याच्यापैकी 3 हे आपल्या संरक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत झालेले आहेत, 2 अजून येणे बाकी आहे. ठीक आहे, ते 2026च्या एंडिंग पर्यंत आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने ही काय आहे, तर ही रडार सिस्टीम आहे. बरोबर, पहिलं जे आहे टार्गेट डिटेक्शन रेंज, जी तुम्हाला सांगितलं होतं कोणाची आहे, तर लॉंग रेंज सर्व्हेलन्स रडारची आहे. ठीक आहे, ती 600 किलोमीटरचं. त्याच्यानंतर 40 ते 400 म्हणजे अगदी जवळून जरी आलं, 40 किलोमीटर पासून जरी आलं तरी त्याला टार्गेट या ठिकाणी ऑपरेशनल रेंज. ऑपरेशनल रेंज म्हणजे काय, तर त्यांना डायरेक्टली हिट करण्याची ही रेंज आहे 400 किलोमीटर पर्यंत. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी लागणारा वेळ किती आहे, म्हणजे याला काय म्हटलं जातं, डिप्लॉयमेंट टाइम. डिप्लॉयमेंट टाइम किती आहे त्याचा, तर लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिटं. ठीक आहे, 5 ते 10 मिनिटांमध्ये ही जर शांत चित्ताने या ठिकाणी लावलेली असेल फक्त, तर हिला ऍक्टिव्हेट करण्यासाठी फक्त आणि फक्त कमीत कमी 5 आणि खूप झालं लईच वेळ लागला तर 10 मिनिटांमध्ये ही पूर्णपणे ऍक्टिव्हेट होऊन जाते. अगदी शत्रूचे जे काही आलेले ड्रोन्स असतील किंवा काही मिसाईल्स असतील त्यांना हिट करण्यासाठी ही रेडी होऊन जाते 5 ते 10 मिनिटांमध्ये. यालाच डिप्लॉयमेंट टाइम असं आपण म्हणतो आहोत. अशा प्रकारच्या ठिकाणी हे आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लॉन्च व्हेकल आहे ही. ठीक आहे, इथून या ठिकाणी मिसाईल काय केले जात असतात, लॉन्च केल्या जातात. आपण फक्त काय केलं जात असतं, तर हीच लॉन्च व्हेकल जे आहे ते आपण पाहिलेली असते. पण खऱ्या अर्थाने याच्यामध्ये 4 प्रकारच्या व्हेकल काम करतात. त्याच्यामध्ये 2 काय आहेत रे, तर रडार आहेत आणि पहिली एक काय आहे,
कमांड व्हेकल आहे आणि एक लॉन्च व्हेकल आहे. अशा प्रकारच्या 4 व्हेकलच्या माध्यमातून या ठिकाणी S-400 काय करते आहे, काम करते आहे. तिची वैशिष्ट्ये बघून घेऊया. थोडक्यामध्ये वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येतील. दुसरी गोष्ट, रस्त्याद्वारे कुठेही सहज नेता येणार आहे. कारण का, तर या व्हेकल वरती ही लोडेड असल्या कारणानच रस्त्याच्या माध्यमातून कुठेही ती घेऊन जाता येऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे याची सर्वात मोठी ताकद असणार आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये 92N6E इलेक्ट्रॉनिकल म्हणजे स्टिअर्ड फेज रोड रडार आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्याची या ठिकाणी जे काही त्याला म्हणलं ना की लॉंग रेंज जे रडार आहे, ज्याची क्षमता म्हणजे रेंज किती आहे, किती लांबीपर्यंत टार्गेट हे कॅप्चर करू शकतं, ते 600 किलोमीटर पर्यंत. ठीक आहे, आदेश मिळाल्यानंतर म्हणजे कमांड मिळाल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे ऑपरेशनसाठी रेडी होऊन जातं. बरोबर, ऑपरेशनल तुम्हाला सांगितलं टाइम तो या ठिकाणी 5 ते 10 मिनिटाचा आहे. आणि S-400च्या एका युनिट मधून एकाच वेळी 160 ऑब्जेक्ट ट्रॅक करता येतात. ठीक आहे, मी सॉरी तुम्हाला 300 म्हणलो का, तर या ठिकाणी लक्षात ठेवा 160 ऑब्जेक्ट्स या ठिकाणी टार्गेट करता येतात. मी तुम्हाला इथं 300 म्हणलो, सॉरी इथं 160 लक्षात ठेवा. फक्त थोडस हे 160 आणि तुम्हाला ते तर बरोबरच आहे. म्हणजे 160 जर असेल तर प्रामुख्यानं इथं गोष्ट लक्षात ठेवा, 160 टार्गेट आणि 160 साठी जर बघितलं तर इथं 320 या ठिकाणी मिसाईल्सच्या माध्यमातून सोडून हे एका टार्गेटसाठी काय केलं जातं, 2 मिसाईल ऍट अ टाइम सोडल्या जात असतात. ठीक आहे, ते इथं तुम्हाला चित्रामध्ये सुद्धा पाहायला मिळेल की एका मागून 2 मिसाईल ऍट अ टाइम सोडल्या जातात. एका फायरिंग मधून एका टार्गेटसाठी 2 मिसाईल, अशा पद्धतीने या ठिकाणी हे काम करताना तुम्हाला पाहायला मिळतं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला S-400 मधील 400 ही संख्या त्याची रेंज दर्शवते. म्हणजेच काय, हिट रेंज आहे ही. 400 किलोमीटर वरती जर टार्गेट आलं की लगेच त्याला हिट करण्याची क्षमता या S-400 मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी ही 400 ही ती संख्या दर्शवते. ठीक आहे, आणि हे 30 किलोमीटर पर्यंतच्या हवाई टार्गेट्सलाही लक्ष्य करू शकतं. जवळ जर आलं तर 30, जवळून जरी आलं तर 30 किलोमीटर पर्यंतच्या या ठिकाणी हवाई टार्गेटला सुद्धा हिट करू शकणार आहे. अशा स्वरूपाची ही आपली रेंज आपल्याला पाहायला मिळते. आता याचा वेग जर बघितला ना, वेग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल जवळपास 17,000 किलोमीटर प्रति घंटा. ठीक आहे, पर आवर एवढ्या या ठिकाणी वेगानं ही याच्या माध्यमातून निघणारी जी काही मिसाईल्स असतात ती या ठिकाणी निघतात. याचा तेवढा प्रचंड प्रमाणामध्ये वेग आहे. म्हणजे आपण प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त आपण वायूच्या वेगापेक्षाही जास्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रकाशाच्या वेगाच्या पेक्षा जास्त काही प्रमाणामध्ये याचा वेग असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. अशा स्वरूपाची ही या ठिकाणी 17,000 किलोमीटर पर आवर एवढ्या वेगानं या ठिकाणी काय होतंय, तर हे मिसाईल ह्याच्यामधून निघलेल्या त्या हिट करत आहेत. तेवढ्या वेगाने त्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, आता इतर एअर डिफेन्स सिस्टीम कोणत्या देशाच्या आहेत त्यामध्ये जर बघितली तर या ठिकाणी MIM-104 पॅट्रियॉट नावाची जी काही एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती कोणी डेव्हलप केलेली आहे, तर लक्षात ठेवा USA म्हणजे अमेरिका. ठीक आहे, अमेरिका आहे. ठीक आहे, शॉर्ट डिटेक्शन रेंज अँड लिमिटेड मिसाईल ऑप्शन्स या ठिकाणी कम्पेअर्ड टू म्हणजे भारताची जी काही S-400 आहे त्याच्यापेक्षा या ठिकाणी काय होणार आहे, म्हणजे याची रेंज जर बघितली तर रडार रेंज किती आहे, 150 किलोमीटर आहे. भारताची या ठिकाणी याची किती आहे तर 400 आणि दुसरी या ठिकाणी डिटेक्शन रेंज आहे 600. बरोबर, त्याच्यानंतर PSC हिट टू किल मिसाईल इफेक्टिव्ह अगेन्स्ट एअरक्राफ्ट म्हणजे याच्या माध्यमातून जर बघितलं एअरक्राफ्ट असतील, मिसाईल्स असतील, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय की आपले जे ड्रोन आहेत ते सगळे हिट याच्या माध्यमातून केले जाऊ शकतात, जे 400 सुद्धा करतं. ठीक आहे, त्याच्यानंतर शॉर्टर डिटेक्शन रेंज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किती आहे, 150 ची आहे आणि S-400 याच्यापेक्षा मजबूत आहे. त्यामुळे लक्षात ठेवा अमेरिकेच्या या पॅट्रियॉटपेक्षा ही S-400 आपली मजबूत पाहायला मिळते. त्याच्यानंतर HQ-9, आता HQ-9 जी आहे ती कोणी डेव्हलप केलेली आहे माहितीये का, तर चीननं डेव्हलप केलेली आहे. लक्षात ठेवा, चीननं डेव्हलप केलेली आहे आणि हीच एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे चीननं डेव्हलप करून कोणाला दिली होती, पाकिस्तानला. आणि ही डिस्ट्रॉय केल्याचीच बातम्या, खोट्या बातम्या काही न्यूज चॅनलनं दाखवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, सो असो ते काही असेल ते असेल. याची जी काही रडार डिटेक्शन रेंज आहे ती 200 किलोमीटरची. ठीक आहे, लक्षात ठेवा याची किती आहे 200. जी भारताची किती आहे, डिटेक्शन रेंज फक्त 600 आणि हिट रेंज किती आहे 400 ची, म्हणजे याच्यापेक्षाही डबल आहे. यांच्या डिटेक्शन पेक्षा आपली हिट रेंज जी आहे ती डबल असलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा स्वरूपाची HQ-9 आहे. ठीक आहे, चला आणि बाकी मग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर बघा अजून एक आहे थाड. ठीक आहे,
थाड जी आहे ती सुद्धा युएसने डेव्हलप केलेली आहे. आणि याची जर बघितली रडार डिटेक्शन रेंज ही 400 आहे. त्याच्यानंतर ऑप्टिमाइज टू इंटरसेप्ट इंटरमिडिएट रेंज मिसाईल इन द atmospheric region but has a shorter detection range. म्हणजे या ठिकाणी भारताच्या डिटेक्शन रेंज भारताची जी आहे 600 आहे, लक्षात ठेवा. ती याची 200 आहे. ती सुद्धा या ठिकाणी अमेरिकेपेक्षा आपली अजून पुन्हा शॉर्ट डिटेक्शन रेंज जी आहे डिटेक्शन रेंज ही जास्तच आहे. त्याच्यानंतर जर बघितलं रशियाची S-300 PMU ही जर बघितली तर पुन्हा एकदा या ठिकाणी 200 किलोमीटर रडार डिटेक्शन रेंज ही तुम्हाला पाहायला मिळते. 200 ते 300 याची आहे. आणि याच अपग्रेडेड व्हर्जन जे आहे S-400 आहे बरं का, लक्षात ठेवा. याच अपग्रेडेड व्हर्जन कोणतं आहे तर S-400 आहे. ते हे सुद्धा आपलं 400 जे आहे ते रशियानं तयार केलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला. आणि रडार डिटेक्शन रेंज त्याचबरोबर या ठिकाणी ट्रॅकिंग 300 टार्गेट्स सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी 300 हे हिट करू शकते. ठीक आहे. आणि आपल्याकडे किती त्याचे 160 आहे त्याची क्षमता. ते प्रामुख्याने काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येईल. म्हणजे काही प्रमाणामध्ये ही याची क्षमता कशी जास्त आहे, पण डिटेक्शन रेंजच्या बाबतीमध्ये हे सुद्धा भारताच्या या S-400 पेक्षा कमीच आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही S-400 एअर डिटेक्शन किंवा एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती कोणाकोणाकडे आहे, एक तुर्कीकडे आहे. ठीक आहे. आणि दुसरी कोणाकडे आहे, चीनकडे सुद्धा असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायची आहेत. याची इत्यंभूत माहिती या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर निश्चितपणे अजून तुम्हाला कुठल्या एखाद्या विषयावरती जर व्हिडिओची माहिती आवश्यक वाटत असेल, पाहिजे असेल तर 100% कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ नेमका कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला तर बिलकुल विसरायचं नाहीच. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.